ओके स्टुडंट, आपण जनरेशन ऑफ स्टीम कशी तयार होते ते आपण पाहत होतो या ठिकाणी. तर परत एकदा मी तुम्हाला थोडंसं रिपीट करतो. तर सुरुवातीला ए पॉइंटला आपण काय घेतली, एक स्टीम घेतली. सॉरी, सुरुवातीला ए पॉइंटला आपण आईस घेतला. आईस आपण सुरुवातीला घेतला. इनिशियल कन्सिडर, सुरुवातीला आपण काय केलं, कन्सिडर केला आईस ॲट -5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे सुरुवातीला आपण काय घेतला, आईस घेतला -5 डिग्री सेल्सिअसला, आणि त्या आईसला काय केलं आपण, हिटिंग केलं. आईसला काय केलं आपण, हिटिंग. मग त्या आईसला जर आपण हिटिंग केलं तर त्या ठिकाणी काय होतं, त्या आईसचं टेम्परेचर काय होतं, इन्क्रीज होतं. आईसचं टेम्परेचर काय होणार आहे, इन्क्रीज. आईसचं टेम्परेचर काय होईल, इन्क्रीज होईल, वाढत वाढत जाईल. आणि फायनली त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होऊन कितीपर्यंत जाईल, 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाईल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी दिसतंय ए कडून बी कडे जाताना टेम्परेचर वाढले आणि हीट सप्लाय केल्यामुळे त्या ठिकाणी त्याची एंथॅल्पी पण काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे या ठिकाणी ए कडून बी कडे जाताना आपल्याला असा टीएच डायग्राम ही अशी भेटेल. ए बी ने या ठिकाणी दाखवलेली आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी बी ला, आता आपल्याला आईसच भेटतोय, म्हणजे या ठिकाणी ए ला सुद्धा तो आईस होता आणि बी ला सुद्धा तो काय आहे, आईसच आहे. समजताय? म्हणजे ह्या दोन्ही पॉइंटला आईस आहे. म्हणजे या ठिकाणी फेज चेंज झाले का, फेज म्हणजे तो सॉलिड फेज मध्ये आहे आईस, आणि ए ला सॉलिड फेज मध्ये होता, बी ला सुद्धा तो सॉलिड फेज मध्ये आहे. या ठिकाणी ए कडून बी कडे जाताना आपण हीट जी काही सप्लाय करतोय ती सप्लाय करत असताना तो सॉलिड फेज मध्ये सुरुवातीला होता आणि शेवटी सुद्धा तो सॉलिड फेज मध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी ए कडून बी कडे जाताना आपण जी काही हीट सप्लाय केलेली आहे त्या हीटला आपण म्हणतो सेन्सिबल हीट. त्याला काय म्हणतो आपण, सेन्सिबल हीट. म्हणजे या ठिकाणी जे काही हिटिंग केलेलं आहे ते हिटिंग करत असताना आपण जे काही हीट सप्लाय केली ए कडून बी कडे जाताना त्या हीटला आपण म्हणतो सेन्सिबल हीट. त्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलंय ए कडून बी कडे जाताना ही जी हीट आहे त्याला आपण म्हणतो सेन्सिबल हीट. ती आपण त्या ठिकाणी दिलेली. त्यानंतर बी ला जो आईस होता बी पॉइंटला, तो आईस आता 0 डिग्री सेल्सिअसला आहे. समजताय? तो आईस कितीला आहे, आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस. मग त्या आईसला जर आपण हिटिंग केलं, त्याला काय केलं आपण, हिटिंग केलं, तर त्या ठिकाणी काय होईल, त्या आईसचं टेम्परेचर काय होईल, हे वाढत नाही. त्याच्या पुढे 0 डिग्री सेल्सिअस पुढे आईसचं टेम्परेचर जात नाही. म्हणजे त्या 0 डिग्री सेल्सिअसला आईस काय होतो, स्टार्ट होतो मेल्टिंग. आईस स्टार्ट मेल्टिंग. समजतंय? आईस स्टार्ट मेल्टिंग. त्या आईसचं काय होतं, मेल्टिंगला म्हणजे वितळायला त्याची सुरुवात होते. आणि आईस वितळत असताना टेम्परेचर कसं असतं, टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट. टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट. टेम्परेचर कसं राहतं त्या ठिकाणचं, कॉन्स्टंट राहतं. समजतंय? या ठिकाणी काय होतं, टेम्परेचर काय राहतं, त्याचं कॉन्स्टंट राहतं. म्हणजे या ठिकाणी बी ला बर्फ वितळायला सुरुवात झाली 0 डिग्री सेल्सिअसला, आणि त्याचं कशात रूपांतर व्हायला सुरुवात होईल, पाण्यामध्ये, वॉटरमध्ये, म्हणजे लिक्विड मध्ये. सुरुवातीला बर्फ होता बी ला सॉलिड फेज मध्ये. समजतंय? म्हणजे या ठिकाणी ए टू बी कोणती फेज होती, ए टू बी मध्ये ती होती सॉलिड फेज. दिसते या ठिकाणी मी म्हणलं यस, यस म्हणजे एस फॉर सॉलिड फेज. समजतंय? एस मी कशासाठी घेतला, सॉलिड फेज साठी. डिव्हिजन होतंय ए टू बी, काय होतं तो
सॉलिड फेज मध्ये होता, समजताय. नंतर बी टू सी मध्ये तो काय होतोय, बी टू सी कडे जाताना, बी टू सी कडे जाताना बी ला तो काय होता, सॉलिड होता, बरोबर. बी ला काय होता, तो सॉलिड. बी ला होता तो सॉलिड, आणि बी ला सॉलिड असताना त्याला जर आपण परत जर हीट केली तर त्या सॉलिडचं रूपांतर कशात व्हायला सुरुवात होते, लिक्विड मध्ये. म्हणजे या ठिकाणी बी आणि सी च्या दरम्यान आपल्याला सॉलिड म्हणजे आईस पण असेल आणि त्या ठिकाणी वॉटर पण असेल. म्हणजे त्या ठिकाणी टू फेज मिक्सचर आपल्याला भेटतं, आईसचं आणि वॉटरचं. म्हणजे त्या ठिकाणी दोन फेज असणार आहे आणि त्या ठिकाणी टू फेज असतात त्या ठिकाणी. त्यामुळे या ठिकाणी एस पण प्लस मी या ठिकाणी काय म्हणते एल, एस प्लस एल, समजतंय. म्हणजे या ठिकाणी सॉलिड पण आहे आणि लिक्विड पण आहे. आणि या ठिकाणी बी ला जो बर्फ आहे तो वितळत असताना त्याचं टेम्परेचर काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. मग त्या ठिकाणी त्याचं टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट आहे. या ठिकाणी दिसतंय टेम्परेचर किती आहे, ते कॉन्स्टंट 0 डिग्री सेल्सिअस. या ठिकाणी टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं आणि ते किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस. इमेजिन होत आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आता सी ला आपल्याला काय भेटलं, पूर्णपणे सी ला काय भेटलं आपल्याला, वॉटर झालं, तयार पाणी झालं. सी ला पूर्णपणे त्या बर्फाचं रूपांतर कशात झालं, पाण्यात झालं सी पॉइंटला. म्हणजे सी पॉइंटला पूर्णपणे बर्फ वितळला आणि त्याचं झालं वॉटर तयार झालं. मग त्या वॉटरचं सुद्धा टेम्परेचर किती असेल, 0 डिग्री सेल्सिअस असेल. म्हणजे ज्या ठिकाणी फेज चेंज होते सॉलिड टू लिक्विड, फेज चेंज कशी झाली पहा, बी ला सॉलिड होतं, सी ला लिक्विड होतं. म्हणजे त्या ठिकाणी फेज चेंज झाली आईसची सॉलिड टू लिक्विड. आणि ती फेज चेंज होताना आपण जी काही हीट सप्लाय केलेली आहे त्या हीटला आपण म्हणतो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस. समजतं, एवढी हीट आपण दिलेली आहे आणि तेवढी हीट दिल्यानंतर तो आईस काय झाला, फ्यूज झाला किंवा मेल्ट झाला, वितळला आणि त्याचं पूर्णपणे पाण्यामध्ये रूपांतर झालं सी पॉइंटला. समजतंय. आता सी पॉइंटला आपल्याला भेटला वॉटर, सी पॉइंटला काय भेटला आता आपल्याला, वॉटर. कंप्लीट त्या ठिकाणी वॉटर असणार आहे. वॉटर म्हणजे कोणती फेज असेल त्याची, लिक्विड फेज. मग तो वॉटर जो आहे ऍट 0 डिग्री सेल्सिअस, त्या ठिकाणी जर त्या वॉटरला जर आपण टेम्परेचर दिलं, तापवलं परत, म्हणजे त्या वॉटरला काय केलं आपण, हिटिंग केलं परत. समजतंय, त्याला परत काय केलं आता आपण, हिटिंग केलं. आणि हिटिंग केल्यानंतर सी पॉइंटला वॉटर होतं, त्याचं जर हिटिंग केलं त्याचं टेम्परेचर काय होतं, इन्क्रीज होतं. त्याचं टेम्परेचर काय होतं, टेम्परेचर काय होतं, इन्क्रीज होतं. समजतंय. त्याचं टेम्परेचर काय होईल, मग त्या वॉटरचं टेम्परेचर काय होईल, वाढत वाढत जाईल. समजतंय. सी पासून आपण जर हीट एनर्जी जसं देऊ तर तसं त्याचं काय होतं, टेम्परेचर हे वाढत वाढत जातं आणि फायनली आपल्याला टेम्परेचर किती भेटतं, 100 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर त्या ठिकाणी होईल. समजतंय. आणि ही जी आपण हिटिंग करतोय, हिटिंग करत असताना आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवलाय आणि तो प्रेशर कोणता आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. समजतंय. जो ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे त्या ऍटमॉस्फेरिक प्रेशरला आपण या ठिकाणी हिटिंग करतोय. इमेजिन होत आहे. या ठिकाणी बी कडून सी कडून डी कडे जाताना काय होतं, त्या पाण्याचं टेम्परेचर वाढत वाढत जाईल आणि फायनली त्याचं टेम्परेचर होईल 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे सी ला तो पाणी होतं 0 डिग्री सेल्सिअसला, आता डी ला तुम्हाला पाणी भेटतं 100 डिग्री सेल्सिअसला. म्हणजे या ठिकाणी सी ला तो काय लिक्विड फेज मध्ये, डी ला सुद्धा काय येतो, लिक्विड फेज मध्ये आहे. दोन्ही ठिकाणी तो काय लिक्विड फेज मध्ये आहे. समजतंय. या ठिकाणी तो लिक्विड फेज मध्ये आहे, त्यामुळे या ठिकाणी मी म्हणतो एल. मग या ठिकाणी सी कडून डी मध्ये जी फेज, सी कडून डी मध्ये जाताना ती जी फेज असते त्याची जी अवस्था असते ती कोणती अवस्था असते, लिक्विड. त्यामुळे या ठिकाणी मी एल लिहिला आणि तो लिक्विड फेज मध्ये आहे. म्हणजे त्या ठिकाणी फेज चेंज झाली का, फेज चेंज झालेली नाही, परंतु तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी हीट सप्लाय करतो. मग त्या हीटला आपण काय म्हणतो, सेन्सिबल हीट. समजतंय. म्हणजे आपण त्या ठिकाणी सेन्सिबल हीट प्रोव्हाइड केलेली आहे. सेन्सिबल हीट ही म्हणजे अशी हीट जी हीट आपण पदार्थाला देत असताना त्याची फेज चेंज ही होत नाही, फेज चेंज ही होत नाही. म्हणजे सी ला तो लिक्विड होता आणि हिटिंग त्याला जर तुम्ही हीट सप्लाय केली, हीट सप्लाय म्हणजे तुम्ही त्या वॉटरला जर हिटिंग केलं तर त्या ठिकाणी तुम्ही हीट सप्लाय करताय त्या वॉटरला.
मग ती ही जी काही हीट तुम्ही देताय आणि त्या शेवटी काय झालं, डी पॉइंटला त्याचं वॉटर तयार झालं आणि फक्त त्या ठिकाणी त्याचं टेम्परेचर हे जास्त असतं, किती असतं, 100°C असतं. म्हणजे सी ला तो वॉटर होता, डी ला देखील तो वॉटर आहे. सी ला होता तो 0°C, डी ला आता तो आहे 100°C. मग ही जी हीट आपण दिलेली आहे, की जी हीट देत असताना फेज चेंज झालेली नाही, त्याची अवस्था बदललेली नाही, मग त्या हीटला आपण म्हणतो सेन्सिबल हीट. म्हणजे आपण या ठिकाणी सी टू डी मध्ये जी हीट आपण दिलेली आहे त्याला आपण म्हणणार आहोत सेन्सिबल हीट. समजतंय? फायनली डी ला आपल्याला काय भेटला, वॉटर भेटला. कितीला भेटला तो, 100°C. म्हणजे या ठिकाणी त्याचं टेम्परेचर किती आहे, 100°C आहे. समजतंय? या ठिकाणचं जे टेम्परेचर आहे 100°C. दिसतंय या ठिकाणी मी लिहिले 100. ओके, मग 100°C त्यानंतर परत आपण त्याला काय केलं, त्या वॉटरला काय केलं, हिटिंग केलं. त्यानंतर परत जर वॉटरला जर हिटिंग केलं तर काय होतं, ते पाणी जे ते पाण्याची काय व्हायला लागते, वाफ व्हायला लागते. समजतंय? पाण्याची काय व्हायला लागते, वाफ व्हायला लागते. आणि पाण्याची वाफ होतं म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, फेज चेंज होते. पाणी अगोदर कशात, कोणत्या फेज मध्ये होतं, लिक्विड फेज मध्ये. आता वाफ व्हायला सुरुवात झाली म्हणजे ते पाणी काय लागलं, आता उकळायला लागलं. पाणी उकळून म्हणजे उकळले म्हणजे काय, व्हेपरायझेशन होणे. म्हणजे पाण्याचं काय होते, आता वॉटरचं व्हेपरायझेशन होतंय. व्हेपरायझेशन होऊन त्याची काय तयार व्हायला लागेल, स्टीम तयार व्हायला लागेल. समजतंय? म्हणजे फर्दर हिटिंग काय होणार आहे, वॉटर start vaporize, water start vaporize. म्हणजे वॉटर काय होतं, व्हेपराइज होतं म्हणजे किंवा व्हेपरायझेशन होतं. त्या ठिकाणी वॉटरचं काय होतं, त्या ठिकाणी व्हेपरायझेशन होतं वॉटरचं. समजतंय? म्हणजे वॉटरचं व्हेपरायझेशन म्हणजे ते उकळायला लागतं आणि व्हेपरायझेशन होऊन त्याचं काय तयार होते, स्टीम तयार व्हायला लागते. मग या ठिकाणी काय होतं, सुरुवातीला वॉटर हे लिक्विड फेज मध्ये, वॉटर काय सुरुवातीला या ठिकाणी डी पॉइंट ते लिक्विड फेज मध्ये, आणि त्या लिक्विड फेज मध्ये वॉटर काय होईल, हळूहळू त्या डी फेजला तो लिक्विड फेज मध्ये हळूहळू त्या पाण्याचं रूपांतर कशात व्हायला लागेल, स्टीम मध्ये व्हायला लागेल म्हणजे व्हेपर मध्ये व्हायला लागेल. समजतंय? मग त्या ठिकाणी व्हेपर मध्ये व्हायला लागेल आणि फायनली त्याचं पूर्णपणे रूपांतर कशात होईल, स्टीम मध्ये होईल. मग त्या ठिकाणी फायनली आपल्याला या ठिकाणी ई पॉइंट भेटतो. समजतंय? त्या ई पॉइंटला जे पाणी होतं त्याचं पूर्णपणे रूपांतर कशात होईल, वाफेमध्ये होईल. म्हणजे या ठिकाणी डी पॉइंटला ते लिक्विड होतं, ई पॉइंटला ते व्हेपर झालं. म्हणजे या ठिकाणी काय होते, फेज चेंज होते, अवस्था काय झाली, चेंज झाली. लिक्विड फेज मधून तो कोणत्या फेज मध्ये गेला, गॅसेस फेज मध्ये गेला किंवा व्हेपर फेज मध्ये गेला. गॅसेस फेज म्हणजेच व्हेपर फेज, या ठिकाणी तो गेला. समजतंय? ई पॉइंटला. आणि ते फेज चेंज होताना त्याचं टेम्परेचर हे वाढत नाही, त्याचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहतं. या ठिकाणी टेम्परेचर काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. म्हणजे हे जे आहे त्याला आपण काय म्हणतो, या ठिकाणी जी काही हीट दिलेली आहे त्या हीटला आपण म्हणतो लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. समजतंय? ही जी हीट आपण दिलेली या ठिकाणी त्या हीटला आपण काय म्हणतो, लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. समजतंय? याला काय म्हणतो आपण, लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. एवढी हीट आपण या ठिकाणी देणार आहोत. समजतंय? जेणेकरून डी ला जो वॉटर होतं त्याचं पूर्णपणे रूपांतर कशात होईल, स्टीम मध्ये होईल. इमेजिन होत आहे, पूर्णपणे त्याचं रूपांतर कशात मध्ये होईल, स्टीम मध्ये होईल.
ओके, त्यानंतर नेक्स्ट जर आपण त्या स्टीमला जर परत जर हीट सप्लाय केली, त्या स्टीमला जर आपण परत हीट सप्लाय केली समजता येईल पूर्णपणे ती काय आता स्टीम आहे, त्या स्टीमला जर फर्दर जर आपण त्याला हिटिंग केलं त्याचं टेम्परेचर काय होईल, वाढत वाढत जाईल. समजते आता ईला काय आहे, स्टीम आहे ना, म्हणजे गॅसेस फेज मध्ये त्या स्टीमला जर आपण हिटिंग केलं तर हिटिंग केल्यावर काय होतं, त्याचं टेम्परेचर काय होतं, वाढत वाढत जातं आणि फायनली समजतंय त्याचं टेम्परेचर काय होईल, हे वाढत वाढत जाईल त्या स्टीमचं. इमेजिन होत आहे आणि फायनली आपल्याला या ठिकाणी डी पॉइंट भेटेल. म्हणजे या ठिकाणी ई पॉइंटला काय होतं, तो स्टीम होता, ती जी स्टीम आहे ई पॉइंटला तिचं टेम्परेचर किती होतं 100 डिग्री सेल्सिअस. मग त्या ई पॉइंटला जी स्टीम आहे त्या स्टीमला जर परत जर आपण हीट दिली तर फायनली आपल्याला या ठिकाणी डी पॉइंट भेटतो, दिसतोय. म्हणजे ही जो ग्राफ आहे ह्या ग्राफला आपण म्हणतो टीएच ग्राफ, टीएच ग्राफ. आणि हा टीएच ग्राफ कशाचा आहे, स्टीम जनरेशनचा, स्टीम कशी तयार होते समजता टीएच ग्राफ तुम्हाला. ओके, म्हणजे या ठिकाणी ई पॉइंटला तो काय होता, ई पॉइंटला तो होता स्टीम होते ई पॉइंटला, आणि या ठिकाणी ई पॉइंटला काय होता, तो स्टीमच होता. आणि या ठिकाणी ई पॉइंटला तो स्टीम होता आणि डी पॉइंटला सुद्धा तो काय स्टीम आहे. मग त्या ठिकाणी फेज चेंज झाली का, तर फेज चेंज झाली नाही. समजतंय, फेज चेंज झाली नाही. मग या ठिकाणी जे काही आपण या ठिकाणी हीट सप्लाय केलेली आहे, जेणेकरून त्या ठिकाणी फेज चेंज झाली का, फेज चेंज झाली नाही, फक्त त्या स्टीमचं टेम्परेचर काय झालं, वाढत वाढत गेलं. समजतंय, या ठिकाणी ई पॉइंटला काय होती, स्टीम होती. त्या स्टीमला जर आपण हीट एनर्जी दिली, हीट सप्लाय केली, तर स्टीमचं म्हणजे त्या जी वाफ आहे त्या वाफेचं तापमान काय होतं, वाढत वाढत जातं. या ठिकाणी टेम्परेचर इन्क्रीज होतं. समजतंय, पण त्या ठिकाणी त्याची अवस्था बदलते का, तो गॅसेस फेज मध्ये, तो गॅसेस फेज मध्येच राहतो. ईला तो गॅसेस फेज मध्ये होता, डीला पण गॅसेस फेज मध्ये होता. मग या ठिकाणी जी काही हीट सप्लाय केलेली आहे, मग अशा हीटला आपण काय म्हणतो, सेन्सिबल हीट. म्हणजे सेन्सिबल हीट देत असताना त्या पदार्थाची फेज चेंज होत नाही. त्या पदार्थाची फक्त काय होतं, फक्त त्या पदार्थाची काय होते, टेम्परेचर त्या ठिकाणी त्या पदार्थाचं इन्क्रीज होतं. समजतंय, त्या ठिकाणी फेज चेंज होत नाही. मग अशी जी हीट आहे त्याला म्हणतो सेन्सिबल हीट. म्हणजे या ठिकाणी सेन्सिबल हीट दिली, जसे सुरुवातीला आपण सेन्सिबल हीट दिली, त्यानंतर वॉटर मध्ये या ठिकाणी सुद्धा ही सेन्सिबल हीट दिली. अशा 3 ठिकाणी आपण या ठिकाणी सेन्सिबल हीट दिलेले आहे. त्यानंतर मध्यभागी बी टू सी बा त्या ठिकाणी फेज चेंज झालेली आहे, डी टू ई त्या ठिकाणी काय झाली, फेज चेंज झाली. मग त्या ठिकाणी फेज चेंज होताना आपण त्या ठिकाणी जी काही हीट देतो त्याला आपण म्हणतो लॅटेंट हीट. लॅटेंट हीट देत असताना काय होती, त्या पदार्थाची काय होती अवस्था, म्हणजे फेज ती काय होते, बदलत जाते. म्हणजे सॉलिड कडून लिक्विड कडे किंवा लिक्विड कडून व्हेपर कडे. आणि जर सॉलिड कडून लिक्विड कडे ती फेज जात असेल त्याला आपण म्हणतो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस. आणि जर त्याची वाफ होत असेल तर त्याला आपण म्हणतो लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. समजतंय. ओके, हे समजलं तुम्हाला. आता या ठिकाणी एक महत्वाचं लक्षात ठेवा की हे जे पाणी होतं डी पॉइंटला त्याचं 100 डिग्रीला होतं ना, ते 100 डिग्री सेल्सिअसला. मग त्याच्या बॉइलिंग टेम्परेचरला आहे ते पाणी. वॉटर काय बॉइलिंग टेम्परेचरला आहे. बॉइलिंग म्हणजे ते उकळायला लागतं, बॉइल व्हायला लागतं वॉटर, पाणी हे बॉइल व्हायला लागतं. मग हे जे बॉइलिंग टेम्परेचर आहे वॉटरचं त्यालाच आपण काय म्हणतो, सॅच्युरेशन टेम्परेचर. त्याला आपण काय म्हणतो, सॅच्युरेशन टेम्परेचर. म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस हे काय आहे, सॅच्युरेशन टेम्परेचर आहे. काय आहे, सॅच्युरेशन टेम्परेचर. हे लक्षात ठेवा. सॅच्युरेशन टेम्परेचर म्हणजे काय,
टेम्परेचर ॲट बॉइलिंग पॉइंट. समजतंय? सॅच्युरेशन टेम्परेचर म्हणजे काय असेल? टेम्परेचर ॲट बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट म्हणजे जर एखादा पदार्थ उकळायला लागतो, पाणी उकळायला लागतं, मग त्या ठिकाणचं जे त्याचं तापमान असतं त्या टेम्परेचरला आपण म्हणतो सॅच्युरेशन टेम्परेचर. समजतंय? म्हणजे या ठिकाणी डी पॉइंटला काय वॉटर आहे. समजतंय? या डी पॉइंटला काय होतं? या डी पॉइंटला काय होतं? वॉटर होतं. बरोबर आहे. डी पॉइंटला काय आहे? वॉटर आहे. आणि हे जे वॉटर आहे त्याचं टेम्परेचर किती आहे? सॅच्युरेशन टेम्परेचर आहे 100लाच आहे ना त्या डी पॉइंटला. मग ते जे वॉटर आहे त्याला आपण म्हणतो सॅच्युरेटेड वॉटर. त्याला आपण काय म्हणतो? सॅच्युरेटेड वॉटर. समजतंय? सॅच्युरेटेड वॉटर म्हणजे काय? सिंपल आहे. वॉटर ॲट बॉइलिंग टेम्परेचर. जे पाणी बॉइलिंग टेम्परेचरला असतं किंवा जे पाणी बॉइलिंग टेम्परेचर म्हणजे काय? सॅच्युरेशन टेम्परेचर. बॉइलिंग टेम्परेचरलाच आपण काय म्हणतो? समजतंय? बॉइलिंग टेम्परेचरला आपण काय म्हणतो? सॅच्युरेशन टेम्परेचर या ठिकाणी आहे. समजतंय? त्यालाच आपण बॉइलिंग टेम्परेचर म्हणतो. समजतंय? डी पॉइंटला काय आहे? सॅच्युरेटेड वॉटर आहे. त्याला सॅच्युरेटेड वॉटर काय म्हणतो? कारण ते वॉटर काय आहे? सॅच्युरेशन किंवा बॉइलिंग टेम्परेचरला आहे. त्यामुळे त्या पाण्याला आपण काय म्हणलं? सॅच्युरेटेड वॉटर म्हणलं. समजतंय? तसंच सिमिलरली या ठिकाणी आपल्याला एक ई पॉइंट भेटलेला आहे. दिसते या ठिकाणी ई पॉइंट. मग ह्या ई पॉइंटला सुद्धा टेम्परेचर कोणतं आहे? पहा, त्या दिवस सुद्धा टेम्परेचर किती? 100 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे त्यावेळेस देखील टेम्परेचर किती आहे? सॅच्युरेशन टेम्परेचर आहे, बॉइलिंग टेम्परेचर आहे. समजतंय? मग त्या टेम्परेचरला ई टेम्परेचरला काय झालं? डीला तो वॉटर होता. वॉटरचं काय होतं? हळूहळू वेपरायझेशन म्हणजे वाफ व्हायला लागते. ते उकळायला लागतं पाणी. आणि सगळ्यात शेवटी ई पॉइंटला काय होतं? संपूर्ण पाण्याचं रूपांतर पूर्णपणे कम्प्लिटली कशात झालं? वाफेमध्ये झालेलं आहे ह्या ई पॉइंटला. समजतंय? म्हणजे जो ई पॉइंट आहे या ठिकाणी आपल्याला जो ई पॉइंट भेटतो त्या ई पॉइंटला आपण काय म्हणतो? ई पॉइंटला जे स्टीम आहे त्या स्टीमला आपण म्हणतो सॅच्युरेटेड स्टीम. त्याला काय म्हणतो आपण? सॅच्युरेटेड स्टीम. समजतंय? त्याला आपण काय म्हणतो? सॅच्युरेटेड स्टीम. ओके, समजलं? म्हणजे या ठिकाणी आपण स्टीमचं जनरेशन कसं होतं नाही का? स्टीम सॅच्युरेटेड स्टीम म्हणतो किंवा त्याला आपण ड्राय सॅच्युरेटेड स्टीम देखील या ठिकाणी त्याला म्हणतात किंवा त्याला सिंपल ड्राय स्टीम देखील म्हणतात. ड्राय स्टीम और ड्राय सॅच्युरेटेड स्टीम. म्हणजे ड्राय स्टीम जरी वर्ड आला तरी लक्षात ठेवा ड्राय स्टीम किंवा ड्राय सॅच्युरेटेड स्टीम असं जर म्हणलं तर त्या ठिकाणी ती जी स्टीम आहे त्या स्टीमचं टेम्परेचर किती असतं? सॅच्युरेशन टेम्परेचर असतं. समजतंय? मग ही जी सॅच्युरेटेड स्टीम आहे त्याला जर आपण परत जर हिटिंग केलं, परत जर हीट सप्लाय केली तर त्याचं टेम्परेचर काय होतं? वाढत जातं. दिसतंय या ठिकाणी स्टीमचं टेम्परेचर काय झालं? वाढत गेलं. आणि फायनली आपल्याला या ठिकाणी डी पॉइंट भेटतो. म्हणजे या ठिकाणी जी काही स्टीम असणार आहे मग त्या स्टीमचं टेम्परेचर आता सॅच्युरेशन टेम्परेचर राहील का? तर राहणार नाही. म्हणजे ह्या ई पॉइंटला ती काय होते? त्याचं टेम्परेचर होतं स्टीमचं सॅच्युरेट टेम्परेचर होतं, सॅच्युरेशन टेम्परेचर होतं. आणि त्याला जर आपण हिटिंग केलं तर त्याचं काय होतं? त्या स्टीमचं टेम्परेचर हे वाढत जातं. म्हणजे सॅच्युरेशन टेम्परेचर पेक्षा त्याचं टेम्परेचर काय होईल? जास्त होत जाईल, वाढत जाईल. समजतंय? मग ही जी स्टीम आहे की ज्या स्टीमचं टेम्परेचर हे सॅच्युरेशन टेम्परेचर पेक्षा जास्त असतं त्या स्टीमला आपण काय म्हणतो? सुपरहिटेड स्टीम.
इमेजिन होत आहे. म्हणजे या ठिकाणी जी काही स्टीम असेल, समजतंय, त्या स्टीमचं टेम्परेचर काय आहे समजतंय. या ठिकाणी जी लाईन दिसते ह्या लाईन वरती, समजतंय, ही जी लाईन आहे त्या लाईन वरती कोणत्याही पॉइंटला आपण जर स्टीम घेतली आणि जर त्या पॉइंटला स्टीमचं टेम्परेचर सॅच्युरेशन टेम्परेचर पेक्षा जास्त असेल तर त्या स्टीमला आपण काय म्हणतो, सुपर हिटेड स्टीम म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, सुपर हिटेड स्टीम. त्या ठिकाणी जी स्टीम असणार आहे त्या स्टीमला आपण काय म्हणतो, सुपर हिटेड स्टीम. समजलं. सुपर हिटेड स्टीम म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला याची डेफिनेशन विचारली तर तुम्ही काय म्हणू शकता, सुपर हिटेड स्टीम म्हणजे अशी स्टीम आहे की ज्या स्टीमचं टेम्परेचर काय असतं, टेम्परेचर काय असतं, मोर म्हणजे जास्त असतं, मोर दॅन कशापेक्षा जास्त असतं, सॅच्युरेशन टेम्परेचर जे आहे, सॅच्युरेशन टेम्परेचर म्हणजे बॉइलिंग टेम्परेचर जे आहे त्यापेक्षा काय असेल, त्या स्टीमचं टेम्परेचर ज्यावेळेस जास्त होतं त्यावेळेस आपण त्या स्टीमला काय म्हणतो, सुपर हिटेड स्टीम म्हणतो. समजतंय, इमेजिन होत आहे. ओके स्टुडंट, आपण या ठिकाणी आपलं लेक्चर स्टॉप करतोय.